अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्र नमस्कार। आज 1 नोव्हेंबर 2021च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलेलो आहोत। शुभ दीपावलीचा उत्साह आहे। आपण सर्वजण अत्यंत आनंदात आहोत, कारण हा आनंदाचा सण मोठा असा आहे। चहूबाजूला आनंदी आनंद आहे। तसं पाहिलं तर आपण सर्वजण स्वामी भक्त असल्यामुळे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मोठा उत्सवच असतो। तुकाराम महाराजांनी पण म्हटलं आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी आणि दसरा। आमच्या घरात श्री स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे। अत्यंत भक्तीने आम्ही स्वामी समर्थांना प्रार्थना करत असतो। सतत स्वामी समर्थ आमच्या भोवती आहेत आणि आम्ही स्वामींच्या भोवती आहोत, ही भावना आमच्या हृदयात असते आणि त्यामुळे आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भाग्याचाच असतो। त्यात आज शुभ दीपावलीसारखा दिवस, आनंदाचा उत्साहाचा दिवस, सर्वत्र असलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील, घराघरातून होणारे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ, फार मोठी केलेली खरेदी, सर्व नाती गोती सर्व एकत्र येण्याचा हा काळ। आणि म्हणूनच आजच्या दिवसाची जर उपमा द्यायची झाली तर आकाशामध्ये असलेल्या अगणित तारे नक्षत्रांच्या नृत्याच्या सौंदर्याच्या साम्राज्याचे आपण सम्राट आहोत। आनंद सागराला भरती आलेली आहे आणि त्या भरतीच्या उंच अशा लाटेवर आपण विराजमान झालो आहोत। असा हा आनंदाचा दिवस आहे, कारण आपण या दीपावलीमध्ये श्री स्वामी समर्थांचे पूजन करण्यासाठी बसलेलो आहोत। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी। असा हा आनंद आम्हाला आता प्राप्त झालेला आहे। स्वामी समर्थांची आम्ही प्रार्थना करत आहोत, स्वामी समर्थांची विनवणी करत आहोत। आमच्यातील असलेले अवगुण नाहीसे व्हावे, मनातील असलेला अंधकार नाहीसा व्हावा आणि परमेश्वराच्या ठिकाणी असलेले गुण आमच्यात शिरपावेत। आमच्या मनामध्ये प्रकाश पडावा, ज्ञान प्राप्त व्हावं, स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, यासाठी आपण श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करतो। प्रार्थनेचं सामर्थ्य खूप मोठं आहे। ईश्वराला केलेली प्रार्थना ईश्वरापर्यंत जाऊन पोचते आणि मग ईश्वरी शक्ती आपल्या अवतीभोवतीचा तिचा वावर होत राहतो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो। मानव जन्माचं कल्याण त्यामध्ये आहे की त्यांनी ईश्वराची भक्ती करावी। ईश्वराला जे आवडतं त्याप्रमाणे आपण वागावं, त्याप्रमाणे आपण राहावं, मग जीवन आनंदाने उजळून येतो आणि हा अनुभव तर आपण सर्व स्वामी भक्त नेहमी घेतच आहोत। आपल्याला माहिती आहे सर्वांना की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी ध्यान योगामध्ये सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये षटचक्र निर्माण होतात आणि ती कशा पद्धतीने होतात या संबंधीचं सगळं विवेचन त्यांनी केलेलं आहे। आपण एक साधं उदाहरण घेऊया की ज्या वेळेला आपल्याला खूप थकवा येतो त्यावेळेला आपण काय करतो की जास्त प्रमाणात प्राणवायू घेतो। म्हणजे आपल्याला चालून धावून दम लागला तर आपण श्वास मोठ्याने भराभरा श्वास आणि दीर्घ श्वास घेत राहतो, कारण आपण प्राणवायू जास्त घेतो। काही वेळेला आपण एनर्जीसाठी खातो, काही वेळेला आपण पेय पदार्थ घेतो। अशा प्रकारे जेव्हा थकवा असेल तेव्हा आपण या बाह्य गोष्टींचं सहाय्य घेतो
आणि शरीरात शक्ती आणतं. पण जेव्हा आपल्याला एखादं वजन उचलायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो? त्यावेळेला आपण काय करतो तर आतमध्ये आपल्या शरीरामध्येच मेंदूतूनच लहरी उत्पन्न होतात. त्या सगळ्या स्पायनल कॉर्डमधून जातात आणि आपल्याला आपोआप ताकद येते आणि आपण वजन उचलतो. आणि अशा प्रकारची षटचक्र आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात आणि अशा प्रकारची ताकद आपल्याकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण ईश्वराची आराधना करतो, ईश्वराची प्रार्थना करतो, त्यावेळेला आपल्या अंतर्गत जागृत झालेली शक्ती आणि ईश्वराची शक्ती यांचं मिलन होतं. आणि मग काय होतं तर आपल्या प्रत्येक पेशींवर जे आपलं कर्म बसलेलं आहे, दुष्कर्म आहे, त्या कर्माची प्युरिफिकेशन होतं. कारण ईश्वराची शक्ती आली आहे आणि आपल्या अंतर्गतही आपण शक्ती निर्माण केली आहे आणि त्याचा संयोग होतोय. आणि असा संयोग झाल्यानंतर प्रत्येक पेशी आणि पेशी ही शुद्ध होते, कर्म शुद्ध होत जातं. आणि मग आयुष्यामध्ये असलेल्या जे काही संकट आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यातून मनुष्य बाहेर पडतो. आणि म्हणून नुसता ध्यान योगाचा प्रसार होतोय, पण ध्यान योगाबरोबर भक्ती मार्गाचीही तेवढीच गरज आहे. कशासाठी तर कर्मशुद्धीसाठी. ध्यान योगाने तुम्ही शारीरिकदृष्ट्या अत्यंत उत्तम राहू शकाल, पण तुमचं जे कर्मभोग आहे ते भोग जर नाही करायचंय तर ध्यान योगाला भक्ती योगाची जोड देणं तेवढीच गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच सर्व संतांनी भक्ती मार्गाचा प्रसार केलेला आहे. ध्यान योगाची जी शिबिरं होतात त्या सगळ्या ठिकाणी परमेश्वरचं रूप नसतं. पण तसं म्हटलं तर हा ध्यान योग श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. म्हणजे तो खरं म्हणजे तर आपल्या धर्मातूनच आलेला आहे. पण बरेचसे ध्यान योग असेच असतात की धर्म नाही त्याच्यामध्ये. आपण कुठे कमी पडतोय लक्षात घ्या. ज्या गोष्टीचा प्रसार व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा प्रसार होत नाही. आणि म्हणून ध्यान योग आणि भक्ती योग हे दोन्ही आपल्याला साधायचं आहे. त्याबरोबर इतर योगही आहेत, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे. आणि म्हणून नानांनी आपल्याला जी उपासना दिली आहे त्यामध्ये ध्यान योग आणि भक्ती योग ह्याचा समन्वय केलेला आहे, लक्षात घ्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नानांना श्री स्वामी समर्थांनी जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये कसारा घाट चढत असताना मंत्र दिला, नित्य निरंजन मंत्र. त्या मंत्राचं पठण आपण रोज सकाळी सर्वजण करतो. त्यानंतर नानांनी ज्या उपासना दिल्या त्या भक्ती मार्गातल्या कलशपूजा, अग्निपूजा आणि स्वामी स्तवन, त्याचप्रमाणे सांघिक उपासना म्हणजे ही प्रार्थना आणि सांघिक उपक्रमातही आपण सहभागी होतो. मंत्राच्या माध्यमातून आपण ध्यान योग साधतो आणि बाकीच्या इतर रोजच्या नित्य उपासनेमध्ये सांघिक उपासनेने भक्ती मार्गावरनं जातो. आणि विविध उपक्रमात जेव्हा आपण सहभागी होतो त्यातून आपल्याकडून कर्मयोग समाजासाठी आपण करत राहतो. हा कर्मयोगही साधला जातो. आणि म्हणून नानांनी जी उपासना दिली आहे त्या उपासना मार्गावरून जात राहिलात तर आपोआप माणसांचे प्रश्न लिलया सुटतात. आता अनुभव सांगते. मागच्या रविवारची गोष्ट. त्याच्या आधीच्या रविवारी मी लोणावळ्याला माझ्याकडे एक गृहस्थ भेटायला आले होते. नोकरीचा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे थोडंसं त्यांना किंचित डिप्रेशन आलं होतं की कसं होणार, मुलं लहान अजून सगळं. त्यांना काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि उपासना दिली. आणि गंमत म्हणजे मागच्याच रविवारी ते गृहस्थ मला दुपारी भेटायला आले. दोघंही जण भेटायला आले आणि मला म्हणाले की ताई, मी स्वामींसाठी आणि तुमच्यासाठी छोटीशी भेट आणली आहे.
मी म्हटलं पण तुमच्या प्रश्नाचं काय? तर म्हणाले नाही खरोखर ताई खूप बदल पडलाय. 8 दिवसात आम्हाला फार मोठा अनुभव येत गेलाय. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की निष्ठेने श्रद्धेने दिलेली उपासना, समर्थांची उपासना आयुष्यात करत राहा. आयुष्यात कठीण प्रसंग आले तरी महाराज आपल्या बरोबर आहेत ही भावना तुमच्या मनात दृढ ठेवा. कारण महाराज आहेतच. जो जो महाराजांची प्रार्थना करतो त्या सर्वांकडे महाराजांचं पूर्ण लक्ष असतं आणि प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ आपल्याजवळ ओढून घेतात, प्रेमाने ओढतात आणि त्याच्या आयुष्यातली असलेली संकट दूर करतात. हा विश्वास ढळ राहिला पाहिजे. आता अशा प्रकारे आपल्या शरीरात आपण शारीरिकदृष्ट्याही उत्कृष्ट पदावर जाऊन पोचतो. मंत्राच्या माध्यमातून नित्य उपासना करून आपण आपलं जीवन सुखी आणि संपन्न करत आहोत आणि या सुखाच्या मार्गावरूनच आपल्या सर्वांची वाट होत आहे. आनंद आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि या आनंदाची उधळण करत हा स्वामी समर्थ परिवार पुढे वाटचाल करत आहे. आता काही प्रश्न सुटायला वेळ लागतो, पण सद्गुरू हा प्रश्न कर्मशुद्धी करून घेतो आणि सोडतोच. पण त्यासाठी सद्गुरू भेटायला लागतो हे लक्षात घ्या. आणि त्या संबंधीच्या छोट्याशा कथा आपण बघूया की हा विषय पूर्ण समजण्यासाठी या कथा सांगतो. आता एक पुराणातली कथा आधी बघूया आपण. नारद मुनी चालले होते नारायण 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 जप करत. वाटेत त्यांना एक गृहस्थ भेटले. गृहस्थांनी विचारले कुठे चाललात? नारद मुनी म्हणाले मी वैकुंठात चाललोय. ते गृहस्थ म्हणाले की मग तुम्ही असं करा, तुम्ही विष्णूला सांगा माझा प्रश्न आहे, मला अपत्य नाही आहे, मी खूप उपासना केली आहे, देवाचा खूप धावा केला आहे, पण देव काय अजून माझ्यावर प्रसन्न झाला नाही आहे. नारद मुनी हो म्हणाले. थोड्या दिवसांनी नारद मुनी परत त्याच रस्त्याने जात असताना बरीच वर्ष मध्ये 10-12 वर्ष होऊन गेली होती. जात असताना त्यांना असं दिसलं की त्या गृहाच्या घरामध्ये 3 अपत्य खेळत आहेत, आनंदाने बागडत आहेत. म्हणून नारद मुनींनी विचारलं की हे सगळं काय? त्यावेळेला त्या गृहस्थांनी अत्यंत आनंदित होऊन नारद मुनींना सांगितलं की अहो मला सद्गुरू भेटले आणि त्यांनी मला ईश्वराचं नाम दिलं आणि त्यांनी दिलेल्या मार्गाने मी करत राहिलो आणि मला 3 अपत्य झाली. आता सद्गुरूच्या मार्गदर्शनाखालून उपासना केल्यावर अशा प्रकारे लाभ होऊ शकतो आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू लाभावा लागतो. आणि आपण भाग्यवंत की आपल्याला श्री स्वामी समर्थांचा सारखे सद्गुरू लाभलेले आहेत. साक्षात परमेश्वर, साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं ज्यांना म्हटलं जातं अशा महाराजांचे आपण भक्त आहोत आणि त्यांची उपासना आपल्याला परमपूज्य दादांकडून मिळालेली आहे. आता दुसरी गोष्ट आपण स्वामी समर्थांच्या चरित्रातलीच बघूया. गयाबाई म्हणून एक महिला स्त्री होती. ती महाराजांची सेवा करायची. तिला 3 मुली होत्या. तिला मुलगा हवा होता आणि म्हणून महाराजांची प्रार्थना करायची की महाराज मला पुत्रप्राप्ती व्हायला हवी. महाराज असून म्हणायचे होईल ग होईल ग होईल ग. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं. या बाईचा धीर सुटायला लागला आणि ती महाराजांना म्हणाली महाराज अहो सांगा तरी मला नक्की कधी होणार आहे पुत्रप्राप्ती? महाराज म्हणाले होईल होईल थांब. आणि 6 वर्षानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली. आता हिला थोडा विलंब लागला. एखाद्याला फळ पटकन मिळतं कारण तिचे कर्मभोग शुद्ध करून घ्यायचे होते. पण महाराजांनी ते कर्मभोग शुद्ध करून घेतले आणि तिला अपत्य प्राप्ती करून दिली. ईश्वराची प्रार्थना, सद्गुरूची प्रार्थना अशा प्रकारे सफल होत असते. आता या झाल्या जुन्या गोष्टी, तुम्ही म्हणाल त्या होऊन गेल्या. आता तुम्हाला या काळातली सत्यकथा सांगते. आपलं साधारण
5 किंवा 6 मधली ही घटना आहे. त्यावेळेला आपल्या संस्थेचं कार्यालय नाना नानींच्या घरातच चालत होतं. आम्ही दोघं जण सकाळी 10:30 ते 1:30 तिथे जाऊन काम करायचं. आपला स्टाफ पण यायचा आणि संध्याकाळी 4 ते 7. त्या दिवशी 1:30 वाजल्यानंतर माझे यजमान, आमचे दुसरे ट्रस्टी आणि स्टाफ सगळे निघाले. मला काय वाटलं काय माहिती नाही. मी यजमानांना म्हटलं की तुम्ही घरी पुढे जा, मी नंतर येते. मला असं वाटतंय की जरा वेळ इथे थांबावं. वार गुरुवार होता. मी तिकडे थांबले. माझं इतर काय ते काम चाललेलं होतं. थोड्या वेळ स्वामींच्या समोर बसून चिंतन केलं. तेवढ्यात एक सद्गृहस्थ तिथे आले आणि आले दारापर्यंत आले. मी काय हवंय कोणे चौकशी केली. ते म्हणाले मला लक्ष पावलाचं पुस्तक हवं आहे. मी म्हटलं या आत येऊन बसले. पुस्तक घेता ते असं म्हणाले की माझ्या मित्राला पुस्तक हवं होतं आणि माझा मित्र मला म्हणाला तू ठाण्याला जातोयस ना, मग अशा ठिकाणी जा आणि पुस्तक घेऊन ये. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला तुमच्या मित्राला पुस्तक मिळायचं होतं म्हणूनच कदाचित मला महाराजांनी थांबवून घेतलं असेल, कारण नाही तर आम्ही 1:30 वाजता बंद करून जेवायला घरी जातो आणि परत 4 वाजता येतो. त्यांना अनुभव ऐकून त्यांना आनंद वाटला आणि मला म्हणाले की मी पण स्वामींचा भक्त आहे, मी तुम्हाला काही अनुभव सांगू का. मी म्हटलं सांगा. अनुभव ऐकायला तर खूपच आवडतं. ते म्हणाले की त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यावेळेला मुंबईमध्ये चौपाटीला डॉक्टर पुरंदरे म्हणून प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट होते. त्यांच्याकडे हे सद्गृहस्थ दोघंही जण गेले आणि त्यांनी पण त्यांची मेडिकल सगळी टेस्ट करून सांगितलं होतं की तुम्हाला अपत्यप्राप्ती होणार नाही. डॉक्टर पुरंदरे पत्रिका पण बघत असत आणि पत्रिका बघूनही त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला अशक्य आहे अपत्य होणं. पण ते म्हणाले की मी महाराजांची भक्ती करतो आणि मला मुलगी आहे 5 वर्षाची. महाराजांची केवढी कृपा. पुढे त्यांनी असं सांगितलं की मी स्वामी भक्तीला कसा लागलो त्याची घटना पण मी तुम्हाला सांगतो. एक वेगळाच अनुभव आहे. वयाच्या 22व्या वर्षी ते मुंबईत नोकरी शोधण्यासाठी आले आणि काही केल्या त्यांना नोकरी लागत नव्हती. आज त्या गृहस्थांचं वय 75 वगैरे असेल. त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षीची गोष्ट आहे. त्या काळात लोक आपल्या नातेवाईकांकडे राहत असत तसं ते राहत होते आणि एका खानावळीमध्ये जेवत असत. 6 महिने गेले, कुठे नोकरी लागायचं चिन्ह नाही आणि म्हणून कोकणातले वडील म्हणाले की आता खूप खर्च होतोय, तू परत ये आणि शेती कर. त्यांना खरं मनातून जायचं नव्हतं पण नाईलाज होता आणि म्हणून त्यांनी साधारण 26-27 तारखेला खानावळीच्या बाईला सांगितलं की आता या 1 तारखेपासून मी इथे जेवायला येणार नाहीये, कारण मी आता कोकणात जातोय, मला नोकरी लागत नाहीये. काळे नावाची महिला होती, त्यांची ती खानावळ होती. ती महिला स्वामी भक्त होती आणि ती या गृहस्थांना म्हणाली की आता जाणारच आहेस ना कोकणात, तर एक कर, स्वामींचं दर्शन घे आणि मग जा. लहान वय, यांचं 22 वय. त्या महिलेने सांगितलं म्हणून हे स्वामींच्या मठात गेले आणि सहज स्वामी पुढच्या फोटो पुढे नमस्कार करताना स्वामींना म्हणाले की स्वामी आता हे शेवटचं दर्शन, आता मी कोकणात जाणार आणि नंतर मी कधी येणार मुंबईत. आणि घरी आले आणि विसरून पण गेले की आपण स्वामींसमोर काय बोललो होतो. आता जायला 2-3 दिवस राहिले होते. बाकीच्या नातेवाईकांना सगळ्यांना कळलं की हा परत जातोय हा मुलगा, म्हणून नातेवाईकांनी आपल्या घरी बोलवलं. कोणाकडे 8 दिवस, कोणाकडे 10 दिवस. असे राहता ते 2 महिने त्यांचा मुंबईत मुक्काम वाढला आणि त्याच वेळेला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमधून त्यांना नोकरीचा कॉल आला. टेम्पररी जॉब होता. अर्थात ते इंटरव्ह्यूसाठी गेले आणि गंमत अशी झाली की त्याच दिवशी एका माणसाने राजीनामा दिला होता नोकरीचा आणि त्यामुळे त्यांना परमनंट नोकरी लागली. आणि ते म्हणाले तेव्हापासून मी स्वामी समर्थांची निष्ठेने भक्त करतो, माझी पत्नी पण तेवढ्याच निष्ठेने करते आणि म्हणून आम्हाला अपत्य प्राप्ती झाली. सद्गुरूची कृपा ही असते.
आणि म्हणून सद्गुरूच्या नित्य उपासनेला पण तेवढंच महत्त्व आहे हे लक्षात घ्या. आज केलं उद्या नाही, उद्या केलं परवा बघू असं करत राहू नका. जो जो श्रद्धेने नित्य स्वामींचं स्मरण करतो त्याच्या आयुष्यातले अत्यंत जटिल असे प्रश्न देखील श्री स्वामी समर्थ लीलया सोडतात. असे महान सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. आता ज्या वेळेला आपण ही उपासना करतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे नानांनी दिलेला मंत्र आपण म्हणतो आणि त्याचप्रमाणे इतर उपासना करतो, त्या वेळेला आपल्या अवतीभोवती ईश्वराची शक्तीचं आवरण आपोआप तयार होतं आणि त्यामुळे आपल्यात तर बदल होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं पापकर्म सगळं धुवून जातं. त्याचबरोबर आपल्या वलयामुळे आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या चक्रांमध्ये सुद्धा फरक पडू शकतो आणि त्या प्रकारचा अनुभव मी स्वतः घेतलाय आणि तो मी तुम्हाला सांगते. आता मी या नानांच्यामुळे मी या भक्ती मार्गात होतेच. नानांनी जे जे सांगितलं आहे ते ते निष्ठेने करायचं आणि सतत स्वामींच्या कार्याविषयीचा ध्यास. माझी ट्रान्सफर होणार होती, ऑर्डर येणार निघणार सगळं होतं आणि मागे तुम्हाला सांगितलेल्या कथेप्रमाणे माझे 2-1.5 वर्ष मला डिफरमेंट सहजपणे कुठलेही अर्ज विनंत्या न करता मिळत गेली. आता 6 महिने राहिले होते कारण मुलाचं शिक्षण 6 महिन्यांनी संपणार होतं. मग मी जरा मोकळी होते घर सोडून जायला. त्यामुळे आणखीन 6 महिने आपल्याला डिफरमेंट मिळावी अशी मनामध्ये इच्छा होती आणि त्याच वेळेला असं झालं की सगळे ऑल इंडियाचे ट्रान्सफरचे इन्चार्ज जे होते ते अत्यंत कडक होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी कोणीही डिफरमेंटसाठी अर्ज करायचा नाही आणि त्याविषयी बोलायचं नाही. त्यामुळे सर्वजण घाबरून होते. ज्या सेंटरवर पोस्टिंग झालं होतं त्या ठिकाणी प्रत्येकाला जायला लागणार होतं. म्हणजे सेंटर सुद्धा बदलून मिळणार नव्हतं. असं कडक धोरण त्या व्यक्तीचं होतं. अधिकारी व्यक्ती अत्यंत कडक. आता मला जायलाच लागणार, आता ह्याच्यात काही बदल होणार नाही असं बाकी सगळ्यांनाच वाटत होतं. माझे चुलत रिझर्व्ह बँकेत पोस्टवर होते. त्यांनी पण यांना सांगितलं की अरे आता वैद्यला सांग यावेळेला काही होणार नाही आणि प्रयत्न करू पण नकोस कारण साहेब खूप कडक आहेत. आम्हाला पण सर्वांना त्यांची खूप भीती वाटते. मला माझ्या यजमानांनी सांगितलं की बघ तू काळजी घे, उगाच काहीतरी अर्ज विनंत्या करायला किंवा सांगायला जाऊ नकोस, ते कडक आहेत खूप. मला सांगितलं यांनी पण मला हसायला आलं. हसायला म्हणजे मनातल्या मनात. मला काय असं टेन्शन नाही आलं. माणसं नको त्या गोष्टीची कशाला इतकी काळजी करतात असा माझ्या मनात विचार सहजपणे येऊन गेला. पहा महाराज आपल्या मनाला किती शांत ठेवू शकतात. आणि मग काय वाटलं काय माहिती नाही. मार्च महिना होता, मार्च एंडला ट्रान्सफर होणार होती. आपला स्वामी जयंतीचा उत्सव होता आणि म्हणून निमंत्रण पत्रिका छापलेल्या माझ्याकडे होत्या. साधारणपणे 10-12 मार्चची गोष्ट असेल. मनात सकाळी काम करता करता तीव्रतेने विचार येऊन गेला की हे जे साहेब आहेत त्यांना ही निमंत्रण पत्रिका आणि नानांचं एक पुस्तक भेट म्हणून देऊन यायचं. त्यांच्याकडे काही मागणी करायचीच नाही हे ठरवलेलंच होतं. पण का कोणास ठाऊक अशी प्रेरणा झाली की जा त्यांना पुस्तक दे आणि निमंत्रण पत्रिका दे. मुद्दाम मी लंच टाईममध्ये गेले आणि त्यांच्या PS जवळ मी ते निमंत्रण पत्रिका आणि पुस्तक दिलं आणि माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. आणि गंमत अशी की 4 वाजता त्यांच्या PS आमच्या AGMला फोन आला की दातार मॅडमला साहेबांनी बोलवलंय. झाले आमचं AGM घाबरले. म्हणाले मॅडम तुम्हाला कशाला बोलवलं, तुम्ही काय अर्ज केलाय का, अमुक तमुक असं सगळं झालं. मी म्हटलं नाही, मला खरं कारण कळलं होतं की काय आहे ते. माझ्या AGMना खूप भीती वाटली पण मला माहिती होतं, मला मनातल्या मनात खूप आनंद झाला होता की मी जाणार आणि नक्की काहीतरी पॉझिटिव्ह घडणार. साहेब डिफरमेंट देतील वगैरे असं काही मनात विचार नाही आला. पण नक्कीच काहीतरी चांगलं घडतं या आनंदात मी अक्षरशः उड्या मारत मारत त्यांच्या PSच्या केबिनपर्यंत गेले.
PS ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, जा जा मॅडम साहेब तुमची वाट बघतायत बघा. आणि मी त्याने केबिनचं दार उघडलं. मी दारातच उभी होते आत येऊ का विचारण्यासाठी. आतून साहेब, एवढे कडक साहेब, काय म्हणाले, या. जाते मॅडम या. आणि पुढे म्हणाले, अहो तुम्ही प्रमोशन घेतलंयत ना, मग ट्रान्सफर वर जायलाच लागतं. मी म्हटलं की हो मला माहिती आहे साहेब, प्रमोशन घेताना मला हे सगळं माहिती होतं, पण आता माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या 6 महिने राहिलेत त्याचे, आणि आई नसली तर त्याच्या करिअरवर थोडा परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं. आणि दुसरं असं की तुम्ही लोकांनी हा विचार जर नाही केला तर आम्ही बायका आमचं करिअर कसं करू शकणार. काय धाडसाने मी बोलले, विचार करा समर्थांची शक्ती काय असू शकते. साहेब एकदम शांत झाले. माझा मुद्दा त्यांना क्षणात पटला आणि मला म्हणाले, ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला डिफॉर्मेंट दिली, पण फक्त बाहेर कुठे बोलू नका, एकदम ऑर्डर शेवटच्या दिवशी निघेल डिपार्टमेंटची. कारण लागली सगळीकडे चर्चा होते, जर मला मिळाली आणि इतरांना नाही मिळाली तर परत सगळं राजकारण आपलं आपण बघतो ते जगात कसं कसं सगळं आहे ते. आता हा प्रसंग जेव्हा जेव्हा मला आठवतो तेव्हा तेव्हा मला याच गोष्टीची आठवण होते की हा जो चमत्कार त्यांच्या वृत्तीमध्ये घडला तो कशामुळे घडला. कारण माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांची शक्ती होती. मी जी काय उपासना केलेली होती, जी काय साधना केली होती, जे काही सत्कर्म माझ्या हातून घडत होतं आणि जे खरोखर निरपेक्ष बुद्धीने मी काम करत होते, ऑफिसच्या कामात पण ते माझं पूर्ण डिवोशन होतं. आणि या सगळ्यामुळे माझ्या पेशीमधूनही सगळ्या चांगल्याच लहरी निघत होत्या आणि त्याचा संयोग स्वामी भक्तीशी झालेला होता. आणि म्हणूनच त्या स्पंदनातून त्या साहेबांच्या असलेल्या चक्रांमध्ये बदल झाला आणि विचार बदलले आणि असा हा अद्भुत चमत्कार घडला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की म्हणून सातत्याने उपासना करा, उपासनेचा प्रसार करा. आता उपासनेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्मयोगही तेवढाच महत्त्वाचा आहे. पण त्यासंबंधी आपण एक गोष्ट बघूया पुंडलिकाच्या आयुष्यातली. पुंडलिकाचं लग्न वगैरे झाल्यावर तो आई वडिलांकडे दुर्लक्ष करायला लागला होता. दोघं नवरा बायको आई वडिलांना खूप त्रास द्यायचे. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की आपण आता काशी यात्रेला जाऊया. तर त्यांच्याबरोबर पुंडलिक आणि त्याची बायको दोघे निघाले. दोघं घोड्यावर बसून जातात आणि आई वडील रस्त्याने चालतात. असा प्रवास चालू आहे. आणि रात्री एका आश्रमामध्ये त्यांनी मुक्काम केला. आणि त्या रात्री हा पुंडलिक जागा होता आणि त्यांनी बघितलं की मध्यरात्रीनंतर काही तरुण युवती त्या आश्रमात आले आणि त्यांचे कपडे खूप मळलेले होते. त्यांनी तो आश्रम सगळा झाडून पुसून स्वच्छ केला आणि नंतर त्या ध्यानाला जाऊन बसल्या. तिथल्या असलेल्या देवतेची पूजा केली आणि त्यानंतर त्यांचे कपडे स्वच्छ झाले आणि मग त्या आश्रमातून आनंदाने बाहेर पडले. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष बघितलं होतं. पण आता उद्या आपण या गोष्टीचा का आहे याचा शोध घ्यायचा म्हणून दुसऱ्या दिवशी पुंडलिक जागा राहिला. त्याप्रमाणे या युवती कालच्याप्रमाणे आज दुसऱ्या दिवशी पण आल्या. त्यांनी तेच केलं. आश्रमाची स्वच्छता केली, आश्रम सारवला आणि नंतर ध्यानस्थ बसल्या, ध्यान केलं आणि त्यावेळेला परत त्यांचे कपडे स्वच्छ झाले. त्यावेळेला पुंडलिकाला राहवलं नाही आणि पुंडलिक त्यांच्याकडे जवळ गेला आणि त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात. त्या म्हणाल्या, आम्ही गंगा यमुना पवित्र नद्या आहोत. आमच्याकडे अनेक लोक येऊन स्नान करतात आणि त्यांची पापं धुतली जातात.
आणि त्यामुळे आम्ही मलिन होतो आणि म्हणून या आश्रमामध्ये येऊन हा आश्रम स्वच्छ करायचं काम आम्ही करतो. नंतर ध्यान साधना नामस्मरण करतो आणि मग आम्ही परत शुद्ध होतो आणि परत जातो. आता इथे जो उल्लेख केलेला आहे की त्या आश्रमात येऊन ते श्रमदान पण करायचे आहे, लक्षात घ्या. आम्ही काही वेळेला फक्त साधना म्हणजे साधनाच करतो, पण कुठलाही उत्सव आहे, कुठल्याही मंदिरात आहे, तर तिथे काय काम आपण करू शकू हे पण तितकंच महत्वाचं आहे. हे पुंडलिकाच्या गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी जे सांगितलं पुंडलिकाला की आम्ही स्वच्छ होतो, पण त्यासाठी त्यांनी त्या कर्म करत होत्या, स्वच्छतेचं काम करत होत्या. आणि तुम्हाला सांगू की एका मुलाच्या आयुष्यातही असाच फरक पडलाय. त्याचं कर्म पण खूप दूषित होतं, प्रचंड दूषित कर्म. बऱ्याच पोलीस केसेस त्याच्यावर होत्या आणि माझ्याकडे प्रश्न घेऊन आला. मी म्हटलं, नुसत्या उपासनेनी तुझी कर्मशुद्धी होण्यासारखी नाही. नुसती उपासना पुरेशी नाही. इतकी पाप तू आयुष्यामध्ये या लहान वयामध्ये केलेली आहेस, तर तुला एकच उपाय आहे. काय तर तू आता प्रार्थनेला येऊ नकोस. मी तुला दुसरी काही साधना सांगत नाही, पण तू एकच करायचं आहे. आपलं जे स्वामी भवन आहे त्या स्वामी भवनामध्ये सुट्टीच्या दिवशी जाऊन स्वामी भवनाच्या दारं खिडक्या सगळं पुसायच्या, भिंती पाण्याने स्वच्छ धुवायच्या, खालची फरशी सगळी धुवायची. अशी श्रमाची कामं तू कर, तरच तुझी कर्मशुद्धी होऊ शकते. नुसत्या 1 तारखेच्या प्रार्थनेला येऊन बसून कर्मशुद्धी होणार नाही. तू येऊच नकोस त्या प्रार्थनेमध्ये, कारण एवढी पाप कर्म तुझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे तुझी ती व्हायब्रेशन पण नको तिथे, असं त्याला मी स्पष्ट सांगितलं. आणि त्या मुलांनी ते ऐकलं. रागावून नाही गेला की हो काहीतरी काय सांगतात, मी कशासाठी गेलो, मला काय सांगतात, मी शिकलेला, मी चांगल्या घरातला आणि मी तिथे काय असं झाडू वगैरे मारू का. नाही, त्याला पण समजलं की आपण कुठे चुकत आहोत आणि याच्यातून बाहेर यायला आता आपल्याला दुसरा मार्ग नाही हे त्याने पण जाणलं. त्याप्रमाणे त्यांनी ते काम केलं आणि नंतर खरोखर त्याच्या आयुष्यामध्ये मिरॅकल घडत गेली. ही सत्य कथा आहे. तर सांगायचा मुद्दा असा की नाम उपासनेबरोबर तुम्ही कर्म देखील करत राहायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी आपण काय श्रम करू शकतो ह्याचा विचारही आपल्याकडून घडला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळे मग आपोआप आपली कर्मशुद्धी त्वरित होते. श्रमदान हे झालंच पाहिजे. देह हा कार्यासाठी झिजलाच पाहिजे. कमी श्रमाचं काम करणं म्हणजे हलक्या प्रतीचं काम करणं म्हणजे आपोआप तुमच्या मनातला अहंकार नाहीसा होतो, तो वितळून जातो. आणि जेव्हा अहंकार नाहीसा होतो त्याच वेळेला शुद्ध विचार मनामध्ये वस्तीला येऊ शकतात. हे शास्त्र आहे. आता महाराजांचं चरित्र जर आपण कथा बघितल्या चक्रांसंबंधी, तर आता जगन्नाथपुरीला अलवणी बुवा होते. गर्दीत सापडलेले 8 दिवस अन्न पाणी नाही, कारण मीठ खायचे नाही. आणि त्यामुळे त्यांच्या देहातली सगळी शक्ती निघून गेलेली होती. पण दर्शनाची प्रचंड ओढ होती. जगन्नाथाचं दर्शन हवं होतं. महाराजांनी त्यांच्या दर्शनाची ओढ जाणली. त्याच्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट जाणले, त्यांची तळमळ जाणली. आणि महाराजांनी काय केलं, फक्त आपला पाय त्यांच्या अंगाला लावला आणि तत्क्षणी अलवणी बुवांच्या शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. आता काय घडलं हेच लक्षात घ्या की या अलवणी बुवांनी उपासना केलेली होती, साधना केलेली होती आणि म्हणजे त्यांच्या असलेल्या अंगामध्ये असलेल्या शक्तीला स्वामी समर्थांनी स्पर्श करताच मेंदूमध्ये शक्तीचा स्त्राव तयार झाला आणि सगळी चक्र आहेत
ती एनर्जीनी भरली गेली. नृसिंह सरस्वती, आळंदीचे नृसिंह सरस्वती, ते पण सिद्धी करत असत, काय काय करत, आणि लोकांना त्याच्याविषयी फार वाटायचं आणि यांना स्वतःलाही वाटायचं की वा, मला किती छान छान सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. पण महाराजांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी सिद्धी सोडाव्या आणि अध्यात्मामध्ये आपली स्वतःची वैयक्तिक प्रगती करून घ्यावी आणि त्यामार्फत अनेकांना भक्ती मार्गाला लागून त्यांचं जीवन सुखी आणि संपन्न करावं आणि त्या योगे आपल्या या नरदेहाचं सार्थक करावं अशी महाराजांची तळमळ होती. बघा, महाराज किती आपल्याविषयी विचार करू शकतात, जो स्वतः आपणही आपल्यासाठी करणार नाही असा विचार महाराज आपल्यासाठी नेहमी करतात, हे लक्षात ठेव. अनेक वेळा सांगूनही नृसिंह सरस्वती सिद्धी सोडायला तयार नाही, कारण माणसाला प्रसिद्धी आणि पैसा याचा प्रचंड मोह असतो आणि हा प्रसिद्धीचा मोह आणि पैशाचा मोहच माणसाला नेहमी अधोगतीला देतो, हेही लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. आणि त्यामुळे नृसिंह सरस्वती सिद्धी सोडायला तयार नाहीत. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं आणि यांचा हा नरदेह या सिद्धीच्या मागे लावून फुकट जाणार आहे, तो जायला नको, यासाठी महाराजांनी काय केलं तर त्यांचं जे आज्ञाचक्र होतं त्या आज्ञाचक्राला चेतना दिली, ते जागृत केलं आणि ते करताना बाकी सर्व चक्र आपोआप शुद्ध होत गेली. आणि पण नृसिंह सरस्वती यांनी आळंदीच्या नृसिंह सरस्वतींनी सिद्धी सोडली, क्षणात त्यांनी सिद्धी सोडली. क्षणात अंतर्गत बदल होऊ शकतो, पण त्यासाठी माणसाला उपासनेची गरज आहे, ध्यानाची गरज आहे. आणि हे एवढं महत्व आहे लक्षात घेण्यासाठी या सगळ्या कथा सांगितल्या आहे की उपासना का करायची, ध्यान का करायचं, श्रम मंदिर उत्सवामध्ये किंवा मंदिरामध्ये श्रम का करायचे, ह्याचं महत्व सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. आता परमेश्वर आपल्याला अशा प्रकारे सहाय्य करत असतो की माणसाचा नरदेह आहे हा सत्कारणी लागावा, हा नरजन्म फुकट जाऊ नये, तर स्वतःचं कल्याण होऊन त्याबरोबर इतरांचंही कल्याण त्याच्या हातून व्हावं, ही तळमळ सद्गुरूला असते. आणि म्हणून सद्गुरू आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतो आणि त्याचबरोबर तो आपल्या आयुष्याला एक चांगला मार्ग देत राहतो. एवढं सद्गुरूचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. आणि आपण, मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला महाराजांसारखे सद्गुरू लाभले आहेत. आणि ह्या सद्गुरूंची उपासना कशी कशी करायची हे आपल्याला नानाने दाखवून दिले आहे. नाना त्याप्रमाणे स्वतः जगले आणि मग ते आपलं आचरण करून दाखवलं आणि मग आपण त्या मार्गाने जातो. आता मगाशी पुंडलिकेच्या गोष्टीची पुढची कथा अशी झाली की ज्या वेळेला या नद्यांनी पुंडलिकाला सांगितलं की आम्ही शुद्ध होतो, त्याच्यानंतर पुढे त्यांनी पुंडलिकाला सांगितलं की तू अत्यंत चुकीचा वागतोयस, तू तुझ्या आईवडिलांशी नीट वागत नाही, हे तू अत्यंत चुकीचं वागतोयस. तू आईवडिलांची सेवा केली पाहिजेस, तरच तू आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतो आणि तरच या नरदेहाला अर्थ आहे. पशुसारखा वागू नकोस. आणि त्या तेवढ्या साधक होत्या, त्यांच्या सहवासात, त्यांच्या लहरीमध्ये हा पुंडलिक आला आणि ह्याचा अंतर्बाह्य याच्यामध्ये बदल झाला आणि तो निष्ठेने आपल्या आईवडिलांची सेवा करू लागला. इतक्या निष्ठेने सेवा करू लागला की जेव्हा त्याची सेवा बघून देव प्रसिद्ध झाला आणि विठ्ठल भेटायला आला, तर काय केलं पुंडलिकांनी, वीट घेतली आणि फेकली आणि सांगितलं याच्यावर उभा राहा, मी आई वडिलांची सेवा करतोय. देवाला उभं केलं. आई वडिलांच्या सेवेचं काय महत्व आहे हे पुंडलिकाच्या कथेतून आपण शिकायचं आहे.
आईवडिलांची सेवा केली म्हणून प्रत्यक्ष भगवंत भेटायला आला आणि भगवंत तिथे तिष्ठत उभा राहिला. म्हणून सेवा भाव हा किती महत्वाचा आहे हे पुंडलिकाच्या कथेवरून आपण शिकायचं. आता स्वामींच्या आता अशा प्रकारे महाराज आपल्याला घडवतायत हे लक्षात घ्या. पदोपदी महाराज आपल्या बरोबर आहेत आणि पदोपदी महाराज आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काय योग्य काय अयोग्य याचं मार्गदर्शन करायला हजर आहेत. पण आम्ही तेवढं जागृत राहणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा एखादा प्रश्न तुमचा सुटत नाहीये त्यावेळेला कर्मभोग खूप मोठा आहे हे जाणून आपल्याला आपली शुद्धी करून घेण्यासाठी सतत जागृत राहणं आणि सातत्याने प्रयत्न करणं, साधना करणं हे तितकंच गरजेचं आहे असं समजून ध्येयाने पुढे पावलं टाकत राहिलं पाहिजे. महाराज तर बरोबर आहेतच. तुमच्यावर संकट आहे त्यावेळेला गुरु उडी घालून त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतोच. तुलसीदासाच्या चरित्रातली कथा आहे. तुलसीदासांनी काही चमत्कार घडवले, मृत व्यक्तीला जिवंत केलं वगैरे असे काही चमत्कार घडले गेले. घडवले म्हणण्यापेक्षा त्याच्या हातून काही चमत्कार घडले गेले. अर्थात अकबराला वाटलं की अरे हा असे असे चमत्कार करतो. चमत्काराचं माणसांना वेळ असतो. अकबरालाही वाटलं नाही त्याने राजदरबारात येऊन चमत्कार करायला पाहिजे आणि म्हणून त्याला बोलावून घेतलं तुलसीदासाला. तुलसीदासाने सांगितलं की मी चमत्कार केले नाहीये, चमत्कार आपोआप झाले आहेत. पण अकबराला ते मान्य होईना. असं कसं होऊ शकतं, आपोआप कसे होऊ शकतात, काहीतरी याने केलंय. तुलसीदासांनी स्वतःला खरं सांगितलं मी काहीच केलं नाहीये आणि मी असं तू सांगतोस म्हणून काय मी चमत्कार करू शकत नाही. पण अकबराला काय ते पटत नव्हतं. म्हणून अकबराने तुलसीदासाला कैदेत ठेवलं की कैदेत ठेवल्यावर तरी काही दिवसांनी करेल आणि आपल्याला चमत्कार करून दाखवेल. तुलसीदास शांतपणे कैदेत बसले. तिथे त्यांनी हनुमान चालिसा लिहिली आणि त्याचं जवळजवळ 100 वेळा पठण केलं. आणि मग काय घडलं? देव कसा भक्तासाठी धावत येतो त्याचं हे उदाहरण आहे. अनेक माकडं आली आणि त्याला जिथे ठेवलं होतं त्या जेलच्या परिसरामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि राजवाड्यातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली माकडांनी. अकबर घाबरून गेला. सल्लागाराला विचारलं की हे सगळं काय आहे आणि याच्यातून आता बाहेर कसं यायचं. सल्लागारांनी सांगितलं की तुम्ही तुलसीदासाला कैदेत ठेवलेलं आहे. तुलसीदास रामभक्त आहे आणि म्हणून हे वानर सगळे येऊन त्रास देत आहेत तुम्हाला, तुम्ही त्याला सोडा. आता या मागण्यांनी बराच हैदोस घातलेला होता त्यामुळे अकबराचा पूर्ण नाईलाज होता आणि मग तुलसीदासाला सोडण्यात आलं आणि त्याला सोडल्यानंतर मागण्यांनी जो हैदोस होता तो सगळा बंद केला आणि ते शांतपणे निघून गेले. आपल्या भक्ताचं रक्षण परमेश्वर नेहमी करत असतो. रामदास स्वामींच्या चरित्रात देखील हनुमंताची अशीच कथा आहे. आपल्या शिष्यांच्या बरोबर चालले होते. एका गावात शेखदार म्हणून चौकीदार होता, तिथे बसला होता. काही टार्गट पोरं त्याच्या बरोबर होती. आता हे रामदास स्वामी आणि त्यांचे सगळे शिष्य हातामध्ये झोळी आणि लंगोटी नेसलेली. या टवाळखोर मुलांनी यांची चेष्टा करायची सुरुवात केली. कसले लंगोटीवाले आणि कसले भिक्षा मागताय करून झोळ्या ओढायला सुरुवात केली आणि गावातून निघून जा अशा प्रकारे त्या सगळ्यांना त्रास दिला. रामदास स्वामी शांत होते. रामदास स्वामी शिष्यांसह पुढे चालायला लागले. गावाच्या वेशीच्या बाहेर पडले. थोड्या वेळाने गावातली काही माणसं धावत आली
रामदास स्वामींना भेटायला, आणि रामदास स्वामींना म्हणाले की अहो आमच्या गावामध्ये तुम्ही गेला तरी गावामध्ये आग लागली आहे. माकडांनी घराघराला आग लावायला सुरुवात केली. रामदास स्वामींनी सांगितलं मागे वळून तुमच्या गावाकडे बघा, आणि बघतात तो काय, जी माकडं आग लावत होती तीच माकडं घागरी घेऊन पाणी वळत होती. महाराजांनी त्या माकडांना पण बुद्धी दिली की आता थांबवा, या लोकांनी क्षमा मागितली आहे, त्यांना पश्चाताप झालेला आहे. आणि मग रामदास स्वामी शांत पुढे पुढे निघून गेले. असा हा हनुमंत चिरंजीव स्वरूपात आहे. आणि अशा हनुमंताचं वास्तव्य आपल्या स्वामी भुवनातही लक्षात घ्या. आपल्याला कथा माहितीच आहे की हनुमंताचं मंदिर आपण तिथे बांधलं आहे. आपल्या मठाची स्थापना देखील हनुमान जयंतीच्या दिवशी झालेली आहे. आणि हनुमंत हो असा आशीर्वाद श्री स्वामी समर्थांनी आपल्या नानांना दिलेला आहे. आणि हनुमंत म्हणजे चिरंजीव, आणि म्हणून नानांची निर्गुण शक्ती देखील स्वामी भवनामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीची कथा सांगितली की देवाची प्रार्थना करत असलेल्या गृहस्थाला पटकन यश मिळालं नाही, पण त्याला सद्गुरू मिळाल्यानंतर त्याला यश मिळालं. तसंच तुमचं नानांच्या मार्फत तुम्ही स्वामींकडे लवकर पोचू शकता. प्रार्थना नानांच्या चरणी केल्यानंतर नाना ती प्रार्थना स्वामींकडे घेऊन जातात. आणि म्हणूनच प्रश्न लीलया सुटतात. आणि नानांचे जे त्यागपूर्ण जीवन आहे, या कामासाठी त्यांनी जे आपलं जीवन समर्पण जे म्हणतात ते खरोखर समर्पण त्यांनी केलं. तन मन धन तुझ्या पदी, अशा ह्याच्यातून अव्याहत स्वामी चरणी नाना कार्य करत राहिले. आणि म्हणून नानांनी दिलेल्या उपासनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच हा स्वामी समर्थ परिवार हा वैभवाला जातोय, तो त्यामुळे जातो आहे. भाग्यवंत की नानांची शक्ती आणि त्याचबरोबर स्वामींची शक्ती आपल्या अवतीभोवती सदैव आहे, याची जाणीव ठेवा. कधीही उदास होऊ नका. सदैव दिवाळी सजली. दिवाळी आणि दसरा जे तुकारामांनी म्हटलंय की साधू संत येती घरा, तोची दिवाळी आणि दसरा. आमच्या जीवनात सदैव आनंद स्वामी निर्माण करणार आहेत, निर्माण करत आहे, आणि पुढे भविष्यात पण होणार आहे. हा विश्वास आपल्याला वाढवायचा आहे. ह्या विश्वासाचे दीप या दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला उजळून टाकायचे आहे. दृढ निष्ठेचे दीप आपल्याला तेजाळायचे आहेत. आणि अशा आनंदी मनाने, प्रसन्न मनाने आपण ही दीपावली संपन्न करणार आहोत. स्वतः सुखी व्हावे, स्वतःचं जीवन, स्वतःचा मानव देव जन्म जो मिळाला आहे तो सार्थकी लावून इतर देहांनाही, इतर मानवांनाही त्यांचं जीवन सार्थकी होण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हेच आपल्या परिवाराचं ध्येय आहे. म्हणून नानांनी आपल्याला जप दिलाय, सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. भक्तीची, स्वामी भक्तीची एक छोटीशी ज्योत नाना लावून गेले. आणि त्यातून असंख्य दीप त्यांनी आपल्या कार्यातून पसरत नेले. आणि त्याचं विस्तरण अधिक 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 सगळीकडे होत आहे. हा मोठा दीपोत्सव, कार्याचा दीपोत्सव चाललेला आहोत. आणि हा दीपोत्सव बघण्याचं, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं आणि त्या आनंद लुटण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. याच्यापेक्षा आणखी मोठं आयुष्यामध्ये काय पाहिजे. आणि म्हणून मोठ्या प्रसन्नतेने, मोठ्या आनंदाने महाराजांची प्रार्थना करूया, महाराजांची भक्ती करूया. रूप पाहता लोचनी सुख आले ग साजणी, तुझे रूप सदा माझ्या डोळ्यासमोर राहू दे, अशी प्रार्थना करूया. आनंदाने नाचूया, आनंदाने गाऊया. स्वामींचं गोड गोड नाम घेत आपण गोल गोल फिरूया. आनंदाच्या ज्योती सगळीकडे प्रज्वलित करूया. आणि आनंदाच्या साम्राज्याचे सम्राट होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
आणि हा दीपोत्सव उत्सव आपण संपन्न करत आहोत. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.